अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नायक. बस ना बस. काय बरीच्या आज सकाळी सकाळी? अरे ते अमोल आला होता ना इथे सईला भेटायला, मग म्हटलं मी पण येते. त्याला काहीतरी काम होतं तिच्याशी. अच्छा काय काय बोलायचं काय त्याला सईशी? अरे तो ते ओम आणि सईची सेटिंग लावून देतोय ना, त्याबद्दलच काहीतरी बोलायचं असेल. सईची? आपल्या सईची? हो सेटिंग? हो ना. हा वा 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 वा, हे बरं. हा म्हणजे बघ ना, सईचं एक ब्रेकअप नाही झालं तोपर्यंत दुसरा चांगला मुलगा भेटला सईला. हो ना. म्हणजे वहिनीचं नशीब आहे ना एकदम जोरदार आहे. सॉरी 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 सॉरी, तर वहिनी बोलून कसं चालेल? वहिनी राहिली नाही ना ती आता आपली. आता वहिनी बोलायचं नाहीये तिला, लक्षात ठेव. नाही 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 नाही. पण सईचं ठीक आहे ग, सई कसं लगेच दुसरीकडे रुळली. पण आपला भाई अजून देवदास मोडवरच आहे. अरे त्याला आणू रे आपण नॉर्मलला. पण तू त्या ओमला भेटलास का? नाही ग. का? अरे तो इतका सॉलिड आहे तुला माहितीये, आणि सईला इम्प्रेस करायचा एकही चान्स सोडत नाही तो. हा काय? इज रिअली व्हेरी चार्मिंग गाय यार. अजून सांग ना त्याच्याबद्दल. अरे काल आम्ही मूवी बघायला गेलो होतो ना, तर तो माझ्या आणि सईच्या मध्ये बसला मुद्दाम. तुझ्या शेजारी बसला तो? हो. अरे पण त्याचं सगळं लक्ष सईकडेच होतं. मग ठीक आहे. यु नो व्हॉट, मला पण आधी तो ओम खूप आवडायचा रे. पण आता सईचं ब्रेकअप झालं ना, ती आता पुन्हा आमच्या मध्ये आली. जाऊ दे रिचा, तू त्यांच्यामध्ये नको पडूस. अरे तुला माहितीये का, सई बाजूला असली ना की तू दुसऱ्या कोणाकडे बघतच नाही रे. काल सुद्धा मूवीला ते दोघं जण इतक्या गप्पा मारत होते ना, तू त्यांना जाऊन ना स्टोरी विचार मूवीची, काही माहित नसेल त्यांना. भाई चला येतो मी, भेटू नंतर. आणि मी तुला काय सांगत होतो माहितीये का? काय? थांबा जरा. हॅलो हॅलो अमोल, नचिकेत निघालाय हा इथून, तिथे येतच असेल तो आता. ओके. अरे यार काहीतरी लागलं मला जरा बघ. बोल जरा फोनवर. अरे नमस्कार. त्यांचं काय आता? अगं त्यांना ना त्या ज्योतीने रोज डेला रेड रोज देऊन प्रपोज केला होता. काय सांगतेस? आपला मित्र कसला फास्ट आहे. कोण मित्र? अरे अजून कोण, आपला ओम. अरे बघ ना, सई किती लगेच फ्रेंडली झाली त्याच्यासोबत. नाही, काही लोकांकडे असतेच ती नॅक. हा मानलं यार ओम तुला. सई फोन दे इकडे. किती वेळ बोलतेस तू? ना एकदा फोनवर बोलायला लागलीस ना की तुला वेळेचं भानच उरत नाही. हा हो हो बोलूया आपण नंतर. आणि ऐक, सईशी बोलायचं असतं तर डायरेक्ट तिला फोन करत जा ना हवं तेव्हा. माझ्या फोनवर कशाला तुम्ही तासन तास गप्पा मारता? हा चालेल चालेल, बाय बाय. सई येतो मी. अच्छा बाय बाय बाय. सावकाश जा. हो हो हो. त्रास देतोस ना मला, असंच हवं.
अहो मी काय म्हणते, आता काही होणार नाहीये या खुर्चीचं. सगळे पाय बघा कसे डुकडुक डुकडुक करतायत. तुम्ही थांबाव जरा. अहो मी थांबेन हो, पण त्या खुर्चीचे 10-12 वेळा आपण सगळे अवयव बदलून झालेत. आता अजून किती वेळा बदलणार आहे? अहो किमान 60 वर्ष तरी जुनी आहे ती खुर्ची. देऊन टाका भंगारात. आता माझी 70 उलटली म्हणून मलाही भंगारात देऊन टाकणार आहात तुम्ही? अहो म्हणजे तुम्हाला कोण घेणार आहे भंगारात? बरोबर आहे, पण काय? अहो चुकलं का काही? नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हा तेच म्हणलं. माझ्या असं मनात सुद्धा येणार नाही हो. हो अहो जुनं लाकूड आहे हे. हे हे नाही हो, हे 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 हा हे असं लाकूड कुठे मिळत नाही म्हणून ठेवली ही खुर्ची. अहो पण नुसती अडगळीतच पडली ना, कोणी बसू पण शकत नाही त्याच्यावर. तुम्ही स्वतः 4-5 वेळा पडलात, लक्षात आहे ना? हा आप्पा 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 काय म्हणत ठीक आहे. तबले काय? तबले काय? तब्येत म्हणायचं का तुला? आजी ना सगळं कळतं. नाही, चांगला ठणठणीत आहे मी. माझ्या तब्येतीला काय झालंय? मग अरे पम्या याद आहेस काय? आप्पा एकदम ठणठणीत आहेत बघ. नाही, तुम्ही आलायत कशाला ते सांगा आधी. आज ना आपण होळी जाळणार आहोत, त्यासाठी वर्गणी पाहिजे. काय रे, तुझ्या डोक्यावरच्या बुचड्यात काही आहे का नाही? बघ रे काय भरलंय. बघ रे म्हणतोय. अरे होळी जाळत नाहीत रे, दहन करतात, दहन. अहो आप्पा, होळी जाळली काय आणि तिचं हदन केलं काय एकच आहे ना? हदन? हा अरे हदन काय हदन आप्पा, ते दहन दहन. दहन दहन. बरं ते हदन दहन काय ते होत राहील. पण मी काय म्हणतो आप्पा, वर्गणीचं काय बोलताय? म्हणजे 500 देताय की 1001 देताय? 1001? 1001 2001 लिहू. नाही, तू किती लिहिली? 5000 लिहिलेस तरी चालतील. 5001. अरे माझ्या घरात काय नोटा छापायचा कारखाना आहे काय? आणि एवढी वर्गणी लागते कशाला रे तुम्हाला? आप्पा म्हणजे ना कॉमेडी आहे. विनोदी विनोदी. आप्पा होळी म्हटली की प्रसाद आलाच ना. आजी सगळे लोक आहेत ना 1-1 लाडू घेतात. हो. आणि आप्पा 2-2 घेतात. वर्गणी देतोय. अहो जाऊन द्या, कशाला वाद घालताय? देऊन टाका ना 101 रुपये. हा हे घे, हे घे. देतात पैसे देतात. हे तुला. मला 1 दिले, तुला 500 देतील. हा, हे घे, हे तुला. $1. तुला किती आहेत रे? 4 दिले. अरे 100 रुपये झाला. हा आप्पा अहो 100 मध्ये काय होणार आहे? हे बघा, 100 रुपये घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर चालायला लागायच ना. चला. हो, हो, आप्पा, हो. हे, देतात तेवढे घे रे बाबा. पण 100 रुपये मध्ये संतोषची फॅप्सी तरी येईल? वाटत नाही रे. काय मारू नको. मारत नाहीये. खुर्ची. चल 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 पुढे जाऊ. बघू ना. काय समजते स्वतःला? Who am I? Who am I? I'm nobody. भाई हू काय हू इथे कर ना. हे आता हे कन्फर्म झालेलं आहे, कन्फर्म आहे ती लेडी हिटलर आहे अप्पांसारखी. अरे नॅक जाऊ दे ना यार आता. लिव्ह इट नाउ, फॉरगेट इट. हा भाई, या मुलींसाठी ना आपण आपला नाही दिवस खराब करून घ्यायचा. दिवस खराब झाला माझा, एक नाही सगळे दिवस खराब झाले. हा हा. सॉरी सॉरी. नचिकेतचा संदेश.
आज दुपारी 1 वाजता वृंदावन रेस्टॉरंटला ये मला भेटायला. नाही आलीस तर मी ऑस्ट्रेलियाला परत निघून जाईन. म्हणजे ह्याला ह्याची चूक आता कळलीये. कळलं? हळू ना. भाई मालिश मालिश. नाही डेक्स, नाव यू सी. तू बघ आता, हा नचिकेत देशपांडे चिडला की काय करू शकतो ना, एक कळेल आता तुला. हा भाई तू दाखवच. आणि नचिकेत देशपांडे म्हणून नको राहूस. आता अँग्री देशपांडे म्हणून जा. आय अग्री. आय अग्री. आता तिला रिअलाइज होईल. बघा तुम्ही. रिचाला सांगते. गाईज मी आलेच. सेइंग यू विल सी माय बॅड साइड. बॅड साइड. हॅलो. ए रिचा बोल ग. तू एवढी एक्साइटेड साऊंड करतेस, काय झालं? अगं ऐक ना, मला ना नचिकेतने संदेश पाठवलाय आणि भेटायला बोलवलंय. काय सांगतेस? हो, शेवटी त्याला त्याची चूक कळलीच. आता भेटू दे मला, चांगले फटकेच देणार आहे मी त्याला. हो हो अगदी करेक्ट आहे तुझं. गुड डिसिजन. दे दे फटके दे त्याला. बरं चल, गुड लक. बाय. हां धन्यवाद. अरे मॅक्स सईचा कॉल होता. मग मला काय सांगते? अरे म्हणजे तिने तुझ्यासाठी मेसेज दिलाय. तिने तुला वृंदावन हॉटेलला बोलवलंय दुपारी 1 वाजता. आता कशासाठी? अरे ऑब्विसली सॉरी बोलायला. मग तिने मला का नाही कॉल केला? तुला ते मला कसं माहित असेल नाही. हा तू तिचा फोन उचलणार नाही असं वाटलं असेल तिला, म्हणून तिने मला फोन केला. जाऊ दे ना यार, तू नाही जाणारच ते मला माहितीये. आणि तू जाऊ सुद्धा नकोस. हा मी तिला आता लगेच मेसेज करते तू नाही येणारच म्हणून. हा नाही 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 नाही, मी जाणार आहे. अरे कशाला जातोस तू? नॅक नको जाऊस तू. राहू दे राहू दे. मी जाणार. तू जायचं नाही भाई. ते बॅड साइड. बॅड साइड भाई. शी शुड अंडरस्टँड. माझी बॅड साईड दाखवायला गेलं पाहिजे. मी तिथे जाणार आणि रिचा आली का ग सई? नाही नाही अजून नाही आली. आपला हिरो किती बेताप झालाय. कसा सारखा घड्याळाकडे बघतोय. ए हळू बोला हळू बोला. अरे ये बस बस. बोलायला बोलावलंय बोलायला. भाईजान. हा भाईजान बोलाया है बोलाया. हा एनिवे तू बोल ना. पाय कसा आहे आता? म्हणजे तुला माहिती मला लागलं पाहिलं ते. वेल पाय ओके बरं आहे. बट आय एम हॅपी अबाउट युअर डिसिजन. म्हणजे हा म्हणजे तू ठरवलं ना, आता आज होळी आहे, तू सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढून टाकणार. यू हॅव रिअलाइज समथिंग, सो तू सॉरी पण बोलणार आहेस. राईट, सो आय एम हॅपी. अरे काय बोलतेस तू? तूच तर संदेश पाठवलास ना मला. व्हॉट? हो तुझा संदेश आला म्हणून तर मी इथे आले. थांब. हा बघ. हे मी नाही सेंड केलंय.
वा छान. म्हणजे तुझ्या भ्रमणध्वनीवरून मला संदेश आला आणि तो तू पाठवलेला नाही. म्हणजे भुताटकी वगैरे झालीये का? हे बघ, हे भुतटकी वगैरे मला काय माहिती नाही. मी तुला काही मेसेज केलेला नाही. तू रिचाला मेसेज दिला म्हणून मी इथे आलो. अरे पण मी का कोणाला मेसेज देईल? मला काय गरज आहे? तुला खोटं वाटत असेल ना तर आत्ता रिचाला भ्रमणध्वनी लावतो आणि विचार. अरे यार हे परत भांडायला लागलेत. हो ना. नाही नाही, विचारायची काही गरज नाही. बिकॉज हे जे काही चाललंय ना, दिस इज व्हेरी सॅड. अमोल बद्दल पण कळलं मला. काय कळलंय? हेच दॅट ही इज ट्राइंग टू लिंक यू अप विथ सम गाय. हे सगळं किती अपसेटिंग आहे ना सई. हे इमॅजिन पण नाही करू शकत तू. हे नचिकेत, काय आरोप करतोयस तू माझ्यावर? लाज नाही वाटत का तुला? तू ना फक्त माझा नाही तर प्रेम या भावनेचा सुद्धा अपमान करतोयस. अमेझिंग. हाय लेवल मराठी शब्द वापरले म्हणजे तू करेक्ट असं आहे का? असं काही नाहीये. खोटे आरोप करतोयस तू माझ्यावर. खोटे आरोप तू करतेय माझ्यावर. तुझ्यासारखा खोटारडा मुलगा ना आजपर्यंत बघितला नाही मी. तू खोटाडी, मी नाही. मला बोलायचंच नाही तुझ्यासारख्या मुलाशी. इवन आय एम नॉट इंटरेस्टेड. तू आहेस? आता काय करायचं? परत परत भांडतायत, सारखे भांडतायत. आजी आता शेवटचा बॉल आहे. तुला सिक्सर मारावा लागेल. हा, आज होळी आहे ना. होळीला आपण यांचे सगळे वाद आणि गैरसमज मिटवून टाकू. सॉरी, मला नाही जमणार. भाई अरे तुझी पहिली होळी आहे यार, तुला यायलाच पाहिजे. नेक्स्ट आय एम नॉट इन अ मूड. प्लीज माझ्या मागे लागू नको. हे बघ, मूड कसाही असू दे बाई, होळीमध्ये ना सगळे मूड एकदम चांगले होतात. अरे सणच आपला तसा आहे. ही आज आणि उद्या ना एकदम कल्ला करायचा आपण एकदम रंग. प्लीज. अरे हे काय, दोघ जण तयार नाही झालं? येताय ना होळीला? आजी मी कधीपासून तयारच आहे. याला सांगतो हा ऐकत नाहीये. अरे नचिकेत, तुला होळीला यायला काय हरकत आहे? तितकी मी काय करणार तिकडे येऊन? मला माहिती पण नाही तिकडे काय असतं आणि इच्छा पण नाही मला. अरे पण तिथे आल्याशिवाय तुला कसं कळणार आपले सण काय असतात ते? आणि सणावाराला असं एकटं घरी राहू नये. हा चल. आय एम नॉट इन अ फ्रेम ऑफ माइंड. काही सेलिब्रेट करायच्या. तितकी प्लीज माझ्या मागे नको लागू. अरे नचिकेत, मनातले सगळे वाईट विचार गैरसमज जाळून टाकायचे असतात त्या दिवशी. जुनं सगळं विसरून नवे रंग, नवा उत्साह भरायचा असतो. मी विसरेन सगळं जुनं, बट सईचं काय ती विसरणार आहे? अरे विसरेल रे, ती सुद्धा विसरेल. आय डोंट थिंक सो. तिने परत तिथे काहीतरी सीन क्रिएट केला तर तुमचं सगळं सेलिब्रेशन रुईन होईल. आय डोंट वॉन्ट. अरे तू आत्तापासून असे विचार का आणतोयस मनात? कदाचित असं होणारही नाही. आणि झालं तर चान्स कशाला घ्यायचा? की मी नाही येत त्याच्यापेक्षा. किती हट्टी आहे रे हा तुझा मित्र डिग्स. आजी मी बोललो ना, ऐकतच नाहीये कोणाचं. नचिकेत, अरे ऐक माझं. कुठलाही सण असला ना तरी तो आपल्या माणसांबरोबर साजरा करावा. आपलं कोण येते ते नाही, म्हणजे तुम्ही आहात बट सही नाहीये ना. आणि असले तरी बोलते कुठे? अरे थोडा धीर धर बाळा, सगळं व्यवस्थित होईल. नाही नको देवकी, मी नाही येत. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा आणि मोठ्यांचं ऐकायचं असतं. आणि हे बघ, तू नाही ना आलास तर मी सुद्धा जाणार नाही. देवकी तू असं काही करू नको, मी येतो. चल. अरे पण चांगले कपडे घालून ये ना. आता हा जा, जा. माझ्यासारखे एकदम मस्त कपडे घाल जा. चल आपण. फाईन फाईन हा. फाईन. होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. होलिका देवी नमः.
समस्तोपचारार्थे गंधापुष्पं समर्पयामि, नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि. सुनबाई, तुम्ही पूजा करून घ्या. हो हो हो. चल मानसी. आई कुठे होतात इतका वेळ? आलेच. काय हा? काय नाही. आप्पा चिडलेत.